या ठिकाणी 20 आहेत, जे कराड साहेबांचं हॉस्पिटल आहे तिथं 20 पेशंट्स आहेत आणि सगळ्यांची तसं आउट ऑफ डेंजर, पण आउट ऑफ डेंजर तरी इथं असणारे जे सर्व पेशंट आहेत, काही 4 दवाखान्यामध्ये 38 टोटल पेशंट्स आहेत. आता अपेक्षा करू त्यातले बरेच रिकवर होतील. जीवाची काही धोका नाही, पण कोणाचा पाय मोडलाय, कोणाचा हात मोडलाय, कोणा डोक्याला लागलेला आहे आणि काही इतरही जे लोक मिसिंग आहेत ते लवकरच सापडतील अशी अपेक्षा करूया. आणि आता त्यांच्याशी बोलताना आमचीच मनस्थिती खरं तर ढासळल्यासारखी होती, कारण ज्यांच्याशी मी बोलत होतो वडील त्यांची बॉडी सापडलेली आहे, पण त्यांच्याबरोबर त्यांचा 5-6 वर्षाचा जो मुलगा होता त्याची ती बॉडी सापडली नव्हती, पण आता कळते की आता ती सापडलेली आहे. त्यामुळे एक वेगळ्या इमोशनल वातावरणामध्ये इथं असणारे सर्व लोक आहेत. त्या गावची जे लोकल मुलं होती त्यांनी बऱ्यापैकी म्हणजे 25 तिथं पर्यटक जे आले होते त्यांना वाचवलं. त्याच्याबरोबर NDRF सुद्धा खूप चांगला तिथं प्रयत्न केला आणि पोलीस प्रशासन तर होतच. त्यामुळे सगळे मिळून एकत्रित लोकांना मदत करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. खरं तर आज या विषयावर बोलणं म्हणजे अवघडच आहे, पण जसं आपण होर्डिंग जेव्हा पडतात आणि दुर्दैवाने त्याच्यामध्ये कोणीतरी मृत होतं, त्यानंतर त्या बाबतीतली चर्चा काही दिवस चालते आणि नंतर परत ती चर्चा बंद होऊन जाते, परत होर्डिंग पडतात. आता इथं जर आपण हा ब्रिज बघितला तर अतिशय वीक झालेला ब्रिज होता. अनेक लोकांनी तक्रारी केल्या होत्या. त्याच्याच बरोबर बऱ्याच वेळा तो एखादी मोटरसायकल नाही तर काही पब्लिक जास्त संख्येने आलं तर तो हालायचा, पण तो रिपेअर झाला नाही. का झाला नाही काय ते आपण नंतर त्या ठिकाणी बघू. पण असे अनेक ब्रिजेस आहेत या तालुक्यामध्ये सुद्धा आहेत, इतर तालुक्यामध्ये सुद्धा आहेत. त्याचा अभ्यास करून स्ट्रक्चरल ऑडिट करून लगेचच्या लगेच तिथं दुरुस्ती करणं पण तितकंच महत्वाचं आहे. सरकारकडनं एक फास्ट ट्रॅक मध्ये एक योजना काढली जाईल असं अपेक्षा करू. अधिवेशन येते त्याच्यामध्ये यावंच लागेल, कारण घटना घडली आहे. याच्यामध्ये दुर्दैवाने काही लोकांचा जीव त्याच्यामध्ये गेलेला आहे आणि अशी घटना कुठेही घडू शकते. ब्रिटिशकालीन ब्रिजेस आहेत, काही लेटेस्ट पण आहेत, काही असे टेम्पररी लोखंडी बांधलेले आहेत, ते गंजलेले आहेत, जसं आता हा ब्रिज तिथं होता. त्यामुळे ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने लक्ष घालण्याची जरूरत. विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू. BSc AI and ML, BSc डेटा सायन्स आणि MSc डेटा सायन्स. अत्याधुनिक सुविधा असलेले ISO 21001 मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे. अधिक माहितीसाठी संपर्क 92 23 00 20 70 किंवा 92 23 00 20 71.